मित्रांनो, आज सकाळीच आम्ही दोघं शेतात गेलो होतो. कशासाठी माहिती? एकदम ताजी आणि रसरशीत कांद्याची पात आणायला. मस्त गावरान कांद्याची पात खुडून आणली आणि विचार केला की आज काहीतरी भारी बनवायचं. मग ठरवलं कांद्याच्या पातीचे बटाटा भरलेले गरम गरम पराठे. पराठा चविष्ट होण्यासाठी आपण त्यात वापरली आहे लाल मिरची, भरपूर लसूण आणि आल्याची चटपटीत पेस्ट. चव तर अशी की बघूनच तोंडाला पाणी सुटेल. गव्हाच्या पिठात कांद्याची पात मिक्स केली आणि हे पीठ मळून घेतलं. आता आतमध्ये मस्त बटाट्याची भाजी जास्त प्रमाणात भरली. पराठा जेवढा जाड आणि भरलेला तेवढीच त्याची मजा जास्त. मंद आचेवर खरपूस भाजलेला हा पराठा, याचा सुगंधच अख्ख्या घरात दरवळलाय. पराठा बनवायची कला तर आलीच पाहिजे. पराठा गोल तर नेहमीच असतो, पण आज आम्ही याला दिलाय मस्त त्रिकोणी आकार. मध्ये बटाट्याची भाजी अगदी ठासून भरली आहे. असा त्रिकोणी पराठा दिसायला भारी आणि खाताना प्रत्येक कोपऱ्यात बटाटा लागतो. तव्यावर थोडं तेल सोडून हा पराठा खरपूस भाजून घ्यायचा. कडा अशा कुरकुरीत झाल्या पाहिजेत की बघता क्षणी भूक चावळेल. जॉबला जाण्याचा घाईत असलो तरी नशिबात असा नाश्ता असेल तर दिवस एकदम गोड जातो. हा पहा, तयार झाला आपला गरम गरम त्रिकोणी पराठा. सोबत थंडगार दही, चटपटीत लोणचं आणि ताजी काकडी. आम्ही दोघं आता हे ताव मारून फस्त करणार आहोत आणि मग निघणार जॉबला. तुम्हाला हा आमचा आजचा बेत कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.